जगभरात अनेक चर्च आहेत. या अनेक चर्चपैकी येशूने स्थापित केलेले चर्च कोणते आहे? बायबल येशूने स्थापन केलेल्या चर्चचे नाव स्पष्टपणे दाखवते. करिंथी येथील देवाच्या मंडळीस, यहुदी धर्मातल्या माझ्या पूर्वीच्या वर्तणुकीविषयी तुम्ही ऐकले आहे की मी देवाच्या मंडळीचा पराकाष्ठेचा छळ करत असे व तिचा नाश करत असे. बायबल म्हणते की येशूने स्थापन केलेल्या चर्चचे नाव चर्च ऑफ गॉड आहे. मग चर्च ऑफ गॉडने कोणते सत्य पाळले? हे माझे शरीर आहे, ते तुमच्यासाठी दिले जात आहे. हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, ते रक्त तुमच्यासाठी ओतले जात आहे. येशूने स्थापित केलेल्या चर्च ऑफ गॉडने नवीन करारानुसार वल्हांडण पाळला. येशूने स्थापन केलेल्या चर्च ऑफ गॉडमध्ये आठवड्याच्या कोणत्या दिवशी उपासना केली जात होती? आपल्या परिपाठाप्रमाणे शब्बात दिवशी सभास्थानात जाऊन वाचन करण्यास उभा राहिला. तेथे पौलाने आपल्या परिपाठाप्रमाणे त्यांच्याकडे जाऊन 3 शब्दात त्यांच्याबरोबर शास्त्रावरून वादविवाद केला. येशूने स्थापित केलेल्या चर्च ऑफ गॉडने नवीन करारानुसार 7वा दिवस शब्बात पाळला. येशूने स्थापित केलेल्या चर्च ऑफ गॉडमध्ये महिला सदस्यांनी उपासनेदरम्यान डोक्यावर ओढणी घेतली होती. तसेच जी स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करते किंवा संदेश देते ती आपल्या मस्तकाचा अपमान करते. चर्च ऑफ गॉडने वल्हांडण आणि शब्बात पाळला आणि महिला सदस्यांनी उपासनेदरम्यान ओढणीने आपले डोके झाकले आणि त्यांनी कोणत्या सत्याचा प्रचार केला? आणि दररोज मंदिरात व घरोघर शिकवण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजवण्याचे त्यांनी सोडले नाही. देवाचा आत्मा तर ह्यावरून ओळखावा, देह धरून आलेल्या येशू ख्रिस्ताला जो जो आत्मा कबूल करतो तो देवापासून आहे. याप्रमाणे येशूने स्थापन केलेल्या चर्च ऑफ गॉडने प्रचार केला की परमेश्वर मनुष्याच्या रूपात आले. येशूने 2000 वर्षांपूर्वी स्थापन केलेले चर्च ऑफ गॉड पवित्र आत्म्याच्या युगातील चर्च ऑफ गॉड सारखेच आहे. नवीन कराराचा शब्बात व वल्हांडण आणि महिलांच्या ओढणीचा नियम पाळणारे चर्च ऑफ गॉड 2020 पर्यंत 175 देशांमध्ये 3 लाख नोंदणीकृत सदस्यांपर्यंत वाढले आहे. हे शक्य झाले आहे कारण सदस्य अनंतकालिक जीवन देणाऱ्या आत्मा व वधूच्या शिकवणीनुसार आपल्या दैनंदिन जीवनात माताच्या प्रेमाचे आचरण करतात. चर्च ऑफ गॉड बायबलच्या शिकवणींचे पालन करते. तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा. चर्च ऑफ गॉड तुमच्या सोबत आहे.